सगळ्यांना नमस्कार. काल माझं बोलणं झालं संदीपजी वाघेरे साहेबांशी आणि त्यांनी हा विषय सांगितला. विषय मला आधीपासून माहीत असल्यामुळे मी त्यांना लगेच म्हटलं की आपण पत्रकार परिषदच घेतली पाहिजे, कारण की आज सभा आहे. त्यानिमित्ताने माहीत झालं पाहिजे सगळ्या प्रशासनातल्या लोकांना सुद्धा. सकाळी मी आपले ज्येष्ठ पत्रकार अविनाशी चिलेकर यांचा सुद्धा व्हिडिओ पाहिला. त्यांनी सुद्धा या विषयाची मांडणी तशी केलेलीच आहे. तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे की पारदर्शकता ठेवण्यात येईल की नाही, कामकाजाबद्दल लोकांचा सहभाग वाढेल की नाही. आपण जर पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, त्यानंतर 246 नगर परिषद आहेत. त्याच्यामध्ये गिरीस्थळ महापालिका ज्या आहेत त्या 4 आहेत आणि पंचायत समिती 351 आहेत आणि जिल्हा परिषद 34 आहेत. या सगळ्यांना मिळून आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जरी लोकांच्या प्रतिनिधींमार्फत ते तिथलं प्रशासन चालत असलं तरी लोकांचा सहभाग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजामध्ये असला पाहिजे. त्यांना त्या कामकाजाची माहिती वेळोवेळी मिळाली पाहिजे आणि ते सजग झाले पाहिजे लोकशाहीच्या संदर्भात. जिल्हा परिषदेला तर आपण एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांना आपण मिनी मुख्यमंत्री असं संबोधतो. त्यामुळे एवढं महत्व जर स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल तर त्यांच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण झालं पाहिजे. मी खूप आधी त्याला औरंगाबाद आधी म्हणायचे, अहिल्यानगरला छत्रपती संभाजीनगरला, तिथे 15 वर्षापूर्वी मी असा विषय मांडला होता की हे सगळे लाईव्ह टेलिकास्ट झाले पाहिजे आणि एवढंच नाही तर तालुका न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचे स्वतःचे चॅनल सुद्धा असले पाहिजे. हायकोर्टाचे जसे सुप्रीम कोर्टाचे आता आहेत, कारण की कामकाजाचं जेव्हा प्रक्षेपण होते आणि लोक बघतात की कोण काय बोलतायत, कशी उत्तरं दिली जात आहेत, खरोखर महत्वाचे प्रश्न मांडले जातात का, हे पाहून लोक ठरवत असतात की नेत्यांचा दर्जा काय आहे. आता जर काही पक्षाच्या नेत्यांचा दर्जाच खालावला असेल, त्यांचे महत्वाचे नेतेच खालावलेल्या दर्जाचे असतील, तर मग त्यांना लपवालपी करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे हा प्रश्न केवळ पिंपरी चिंचवडचा नाही. म्हणून मी संदीप भाऊंना सकाळी मेसेज केला की स्थानिक जरी प्रश्नावर ही पत्रकार परिषद असली तरी आता जे दुर्मिळ झालेलं आहे की राज्यस्तरीय वृत्तांकन या बातमीचं होऊ शकते, कारण की एवढ्या सगळ्या मी मगाशी वाचलं त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा प्रश्न आहे. आपण आता नोटीस दिलेली आहे महापालिकेला आणि त्याच्यामध्ये संदीप वाघेरे साहेबांतर्फे नोटीस दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही विषय असा लिहिलेला आहे की पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन निश्चित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक सभा म्हणजे जनरल बॉडी मीटिंग, स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी मीटिंग आणि विशेष बैठकांचे थेट प्रक्षेपण, थेट ऑनलाईन स्ट्रीमिंग पुन्हा सुरू करणे व ते बंधनकारक करण्याबद्दल नोटीस आपण दिलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधला उद्देशच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना ताकद मिळाली पाहिजे. ती ताकद जी आहे ती पारदर्शकतेतूनच येऊ शकते असं लोकशाहीमध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतर माहितीचा अधिकार जो आहे कायदा त्याच्यातल्या कलम 4 नुसार स्वेच्छेने माहिती उघड करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. स्वतःहूनच तुम्ही माहिती उघड केली पाहिजे. प्रत्येक वेळेस लोकांना माहिती मागायला लावायची, मग नंतर ती 1 महिन्याने द्यायची, शेवटच्या दिवशी मुद्दामून द्यायची, हा जो अपारदर्शकतेचा भ्रष्ट प्रकार आहे तो थांबला पाहिजे. म्हणून माहिती अधिकार कलम 4च्या नुसार सुद्धा अशा प्रकारे लाईव्ह स्ट्रीमिंग करणं आणि व्हिडिओ त्याचे लोकांना करू देणं ही सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यानंतर डिजिटल गव्हर्नन्स जे आहे, म्हणजे शासन सतत सांगत आहे की आम्ही डिजिटल प्रशासन करतोय. या संदर्भात नगर सचिवालय, नगर विकास विभाग यांनी खरं तर नगर परिषदा पुन्हा हे कंपल्सरी केलेलं आहे. नोटिफिकेशन आहे माझ्याजवळ, मी आता देतो साहेबांना. नोटिफिकेशनची कॉपी माझ्याजवळ आहे. बार्शीला आम्ही खूप आग्रह करून अशा पद्धतीने लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलेलं होतं. ते सुद्धा कधी सुरू करतात कधी बंद करतात, परंतु माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचा GR आहे
विभागीय आयुक्त कार्यालय पुणेचं पत्र आहे. महाराष्ट्र नगर परिषद आणि औद्योगिक अधिनियम 1965 नुसार नगर परिषद नगर पंचायतीमधील सभांच्या इतिवृत्त व ठराव प्रसिद्धी करण्याबाबत अशा प्रकारे एक परिपत्रक काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये थेट व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी, थेट प्रक्षेपण करण्यासाठी त्यांनी सोय उपलब्ध करावी असं सांगितलं आणि अनेक ठिकाणी तशा सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक महापालिकांमध्ये आता हे सुरू आहे. नागपूर महापालिकेमध्ये सुरू आहे, नंतर नवी मुंबई, मुंबई आणि पुण्यामध्ये पण सुरू आहे. परंतु ते काही काळ खंडित करतात, पुन्हा सुरू करतात, असं करतात. त्यामुळे त्याच्याबद्दलची काहीतरी कायदेशीर स्पष्टता आली पाहिजे. या निमित्ताने आपण जी नोटीस दिलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशी नोटीस एखाद्या महापालिकेला देण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्याच महापालिकांचं जे उत्तरदायित्व आहे लोकांप्रती, ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या प्रती, ते महत्वाचं ठरणार आहे. आता राजकीय नेत्यांना भीती काय वाटते की आम्ही काही बेताल बोलतो आणि ते सुद्धा रेकॉर्ड होते, लोकांना ते कळते. लोक काही चांगले मुद्दे मांडतात, काही नगरसेवक, तेव्हा मग त्याचं ते व्हिडिओचं क्लिप तयार करून ते सर्क्युलेट करतात. मग आता ते त्यांची प्रसिद्धी चांगली करून देतात, मात्र आमची मात्र त्याच्यामध्ये प्रसिद्धी न होता आम्हाला धोकादायक पद्धतीने हे दिसते लोकांना की आम्ही बेताल वक्तव्य करतो किंवा चांगला प्रतिसाद देत नाही. तर त्याच्यामुळे खजील होऊन आपली लाज राखली जावी म्हणून मग हे लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ते बंद करण्याचा घाट घातला गेलेला आहे, असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. आता नागरिकांची पारदर्शकतेची मागणी ही काही वारंवार त्यांनी केली पाहिजे आणि मग त्यांना पारदर्शकता दिली पाहिजे असं नाही. गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासनाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये कायदेशीर स्पष्टता हीच आहे की गुड गव्हर्नन्स साठीच आपण हे प्रशासन अस्तित्वात आणलेलं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही वागणं हे चुकीचं ठरते. आता ही जी रेकॉर्ड वरची परिस्थिती आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेने पूर्वी सार्वत्रिक सभांचे, जनरल बॉडी मिटिंगचे ऑनलाईन प्रक्षेपण करून डिजिटल पारदर्शकतेच्या दिशेने पुरोगामी पाऊल टाकलंय असं सांगितलं होतं. ते पाऊल मागे घेणं त्यांनी बरोबर नाही आणि मागे घेण्यामध्ये राजकारण. पाऊल पुढे पुढे गेलं पाहिजे. एकदा तुम्ही चालायला शिकवलंय लोकांना तर लोक पुढे लोकशाही घेऊन गेली पाहिजे. तर त्या पायांना काहीतरी बंधनं घालणं हे चुकीचं आहे. आता घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार जे आहे त्याच्यानुसार पण ही मागणी अत्यंत योग्य आहे. भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(a) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे सांगितलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकतर्फी स्वरूपाचं नाही. आपल्याला काय झालेलं आहे की सगळं अर्धवट स्वरूपात माहिती देण्यात येत असल्यामुळे कायदा पूर्ण स्वरूपात आपल्याला कळत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी बोलतो आहे आणि तुम्ही सगळेजण ऐकताय. म्हणजे मला बोलण्याचा हक्क जसा आहे तसं तुम्हाला ऐकण्याचा हक्क आहे. तुम्ही ते ऐकता तेव्हा माझी अभिव्यक्ती पूर्ण होते. जर मी नुसतं एकटाच बोलत राहीन आणि कोणीच ऐकणारे नसणार अशी परिस्थिती असेल तेव्हा ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य परिपूर्ण नाही. आणि म्हणून सुद्धा व्हिडिओ स्ट्रीमिंग हे झालं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सर्कल जे वर्तुळ आहे ते पूर्ण झालं पाहिजे. आरटीआयच्या कायद्याचा कलम 4 मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये माहिती उपलब्धच करून दिली पाहिजे असं अपेक्षित आहे. ती माहिती जी चर्चेच्या दरम्यान सुरू आहे त्या माहितीचा स्रोत निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या वादविवादांमधून आणि ते वादविवाद त्या स्थायी समितीमध्ये, जनरल बॉडी मीटिंग मध्ये होत आहेत. तर ते लोकांना बघण्याचा हक्क आहे. मी जसं सांगितलं बृहन्मुंबई महापालिकेमध्ये अशी माहिती मिळण्याचं बजेट सादरीकरणापासून त्यांनी सुरुवात केली आणि ती आता पण सुरू आहे. पुणे महापालिकामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक सत्रांदरम्यान डिजिटल स्ट्रीमिंग आणि पारदर्शक थेट प्रक्षेपणाचा मार्ग वापरलेला आहे असं आपल्याला दिसते. महाराष्ट्र विधानसभा असेल, महाराष्ट्र विधान परिषद असेल, त्याचं सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग होत असते. आता अर्थातच काही वेळा विशिष्ट काही लोक बोलताना माईक बंद करण्याचे वगैरे प्रकार होतात, लोकसभेत होतात, राज्यसभेत होतात, आपण हे पाहिलेलं आहे. परंतु ते प्रकार सुद्धा लोकांच्या लक्षात येतात की हे माईक मुद्दाम बंद करतात आणि हे ज्यांच्या वेळेस माईक बंद होतात ते महत्वाचं बोलणारे लोक हे सुद्धा प्रस्थापित होत असतात. त्यामुळे हे सगळं लोकशाहीकरण जे आहे ते झालं पाहिजे. तुम्ही यांत्रिक युगामध्ये इतकं मागासलेलं राहू शकत नाही. पिंपरी चिंचवड शहराचा जो उल्लेख होतो तो नेहमी आधुनिकीकरणाचं शहर म्हणून होतो. इथे उद्योग नगरी म्हणून याची प्रशंसा आतापर्यंत झालेली आहे.
अर्थात इथले आता उद्योग नष्ट करण्याचे काही प्रकार सुरू आहेत, तो विषय वेगळा आहे, आपण कधीतरी बोलू. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग हे आवश्यकच आहे, म्हणून आम्ही नोटीस पाठवलेली आहे. आम्ही संदीप वाघेरेजींतर्फे ही नोटीस पाठवून भविष्य काळातील सर्व सार्वत्रिक सभा, स्थायी समिती आणि विशेष वैधानिक बैठकांचे जाहीर डिजिटल प्लॅटफॉर्मवर PCMC युट्यूब चॅनल असेल, स्मार्ट सारथी ऍप असेल किंवा तुमच्यापैकी एखादं कोणाचं चॅनल असेल, त्यांनी टेंडर काढून त्या चॅनलची निवड करून त्या चॅनलवर दाखवावं की कोणती प्रक्रिया वापरायची त्यांचा अधिकार आहे, परंतु त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग सुनिश्चित केलं पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. 15 दिवसाच्या आत महापालिकेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण घेण्याबद्दलचा निर्णय झाला नाही आणि त्याची प्रक्रिया निश्चित झाली नाही तर आम्ही या संदर्भात केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेचा विषय नाही, तर मी तुम्हाला जे सांगितलं की एकूण 29 महानगरपालिका, 246 नगर परिषद, नंतर गिरीस्थळ महापालिका या 4 आहेत आणि पंचायत समिती 351 आणि जिल्हा परिषद 34 या सगळ्यांमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सगळ्या मीटिंगचं झालंच पाहिजे अशा प्रकारची जनहित याचिका आम्ही दाखल करू शकतो. त्याबद्दल संदीप वाघेरे साहेब निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील तेव्हा आम्ही पुढचं पाऊल त्याच्याबद्दल कायदेशीर उचलू. परंतु माझ्याजवळ हे काही GR आहेत नगर परिषदाच्या संदर्भातले, त्याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचे आदेशच काढलेले आहेत नगर विकास मंत्रालयाने, सॉरी यांनी नगर परिषद प्रशासन संचालन. त्यामुळे तशाबद्दलचे आदेश महाराष्ट्र सरकारने काढले पाहिजे आणि हा विषय कायमस्वरूपी निकालात काढला पाहिजे. लोकांचा सहभाग लोकशाही मधला आवश्यक आहे, तो सहभाग नेहमी मायनस करून चालणार नाही आणि सगळीकडेच ते पारदर्शकतेच्या विरोधात एक मोहीम सुरू आहे, ती चुकीची आहे, लोकशाहीला घातक आहे. यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली.